नमस्कार, अनु चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण चटपटीत पुलाव करणार आहोत। हा पुलाव झटपट तयार होतो। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी काही भाज्या बारीक चिरून घेतलेल्या आहे। मी इथे 3 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहे आणि तांदूळला स्वच्छ धुवून एक 15 मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आहे। आलं लसूण पुदिन्याचे पानं आपण बारीक करून घेऊया। आलं लसूण पुदिन्याचे पानं मी इथे मोठंसं वाटून घेतलेलं आहे। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम आपण गॅस चालू करून घेऊ आणि कुकर ठेवूया। 2 टेबलस्पून आपण तेल घालून घेऊया। इथे तेल गरम झालेलं आहे। इथे आपण 10-12 काजू घालून घेऊया आणि तेलामध्ये छान परतून घेऊया। काजू छान भाजून घेतलेले आहे। आता काजू आपण साईडला काढून घेऊया। त्याच तेलामध्ये आपण 1 चमचा जिरं घालून घेऊया आणि पुन्हा खडे मसाले घालून घेऊया। छान खडे मसाला आणि जिरेला तडतडून घेऊया। दोन ते 3 बारीक चिरलेले हिरवी मिरची कट करून घालून घेऊया आणि त्यांना छान परतून घेऊया। मग पुन्हा 2 आपण कांदे चिरलेले घालून घ्यायचे आहे। कांद्याला छान कलर येईपर्यंत त्याला छान भाजून घ्यायचं आहे। कांद्याला छान कलर आलेला आहे। आता आपण बारीक चिरलेले टमाटर घालून घेऊया आणि टमाटर मऊ शिजेपर्यंत आपण छान परतून घेऊया। टमाटर मऊ शिजलेले आहे। आपण अर्धी वाटी हिरवे वाटाणे घालून घेऊया। मी इथे 1 बटाटा घेतलेला आहे आणि त्याला साल वगैरे काढून बारीक कट करून पाण्यामध्ये ठेवलेला आहे। पाण्यात ठेवले की बटाटे काळे पडत नाही। वाटाणे शिजून झालेला आहे, तर आपण बटाटे घालून घेऊया। बटाट्याला छान तेलामध्ये परतून घेऊया। इथे मी अर्धी वाटी फ्लावर घेतलेले आहे। आता आपण फ्लावरला तेलामध्ये घालून घेऊया आणि फ्लावरला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। अर्धी वाटी शिमला मिरची घेतलेली आहे। शिमला मिरची पण आपण घालून घेऊया। इथे आपण गाजर आणि पनीर पण ॲड करू शकता। मी इथे सर्व भाजी घालून घेतलेली आहे आणि तेलामध्ये छान परतून घेतलेलं आहे। आलं लसूण पुदिनाचे पानं आता आपण ह्याच्यात घालून घ्यायचं आहे आणि छान 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। सर्व भाज्या तेलामध्ये छान परतून झालेला आहे आणि भाज्या पण मऊ झालेली आहे। इथे तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे भाज्यामध्ये। आता आपण सुके मसाले घालून घेऊया। प्रथम मी इथे घातलेले आहे धने पावडर, गरम मसाला, चवीनुसार मीठ, भाजलेले काजू। तुम्ही यात बिर्याणी मसाला ॲड करू शकता। हे सर्व जिन्नस छानपैकी भाज्यामध्ये परतून घ्यायचं आहे। मी इथे सर्वात शेवटी अर्धा चमचा लाल तिखट घालून परतून घेतलेले आहे। सर्व जिन्नस एकत्र झालेला आहे। चला मग आपण इथं भिजून ठेवलेलं बासमती तांदूळ घालून घेऊया। ह्या प्रकारे सर्व तांदूळ आपण कुकरमध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे। इथे छान मसाल्यामध्ये तांदूळला मिक्स करून घ्यायचं आहे। मी इथे 3 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहे आणि त्याच वाटीनं मी 3.5 वाटी पाणी घालून घेतलेले आहे। छानपैकी मिक्स करून घेऊया आणि 1-3 शिट्टी काढून घेऊया।
मध्यम आचेवर एक 3 शिट्टी काढून घ्यायचा आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा। माझे अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। इथे 3 शिट्टी झालेली आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे। कुकर थंड झालेला आहे, टोपण उघडून बघूया आता। इथे भात छान शिजलेला आहे, भाज्या पण खूप छान शिजलेला आहे। तुम्ही बघू शकता इथे भात एकदम मोकळं झालेला आहे। एका डिशमध्ये पुलाव आपण सर्व करून घेऊया। वरनं बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।